नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. हे बघा, हे भाजी बनवलेली आहे मी. बटाटो आणि शिमला मिरची याची रेसिपी यूट्यूब ब्लॉगमध्ये आहे पूर्ण. आणि हो मंडळी, तुम्ही आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. या जेवायला मी जेवत आहे. चला आता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. हे आहे बटाटो, शिमला मिर्च आणि मी फोडणीमध्ये टाकलेलं आहे. हे बघा, कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि मोहरी, थोडंसं जिरा टाकून मी लाल परतून घेणार आहे. हे लाल झालेलं आहे. आता आपण टमॅटो टाकूया. टमॅटो पण 2 मिनटं फिरून घ्यायचं, 2 मिनटं परतून घ्यायचं. आता यामध्ये लाल तिखट, हिंग आणि हळद परतून घ्यायचं 2 मिनटं. हे पण मंडळी, आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या. आणि आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण हळद, लाल तिखट जळू नये म्हणून थोडंसं परतून घ्यायचं. आता हे मीठ आहे, मस्त मीठ घालून फिरून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनटं हे झाकून शिजवलेलं आहे. हे बघा, टोमॅटो शिजलेले आहे, टोमॅटो आणि आता शिमला मिर्च आणि बटाटो कापून घातलेला आहे. हे घालून परतून मस्त घ्यायचं छान. मंडळी, हल्ली माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत नाही, असं का करता हो मंडळी? या बहिणीच्या डोक्यावर सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या. सपोर्ट करा या बहिणीला. हे मी पाणी टाकत आहे, थोडंसं अजून परतून घ्यायचं आहे. हे कोथिंबीर चिरून घालणार आहे, थोडंसं परतून. आता शेंगदाण्याचं कूट झाकायचं. शेंगदाण्याचं कूट आहे वाटण. आता हे शेंगदाण्याचं वाटण आपण भाजीमध्ये घालूया. असं दरदरा थोडंसं जाडसर वाटायचं आहे. अर्धी भाजी शिजलेली आहे आपली. आता वाटण टाकून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अजून 5 ते 7 मिनटं शिजून द्यायचं. आणि आता कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर खूप जास्त घातली आहे मी, कारण मला खूप आवडतं आणि मला एकदम सुकी भाजी आवडत नाही, म्हणून मी थोडंसं पातळ केलेलं आहे. खायला छान मस्त लागते, चपाती नाहीतर मग ज्वारीची भाकरी. हे बघा कसं तेल सुटलेलं आहे, छान बनलेली आहे भाजी. अशा पद्धतीने मंडळी नक्कीच बनवून बघा. कशी बनली भाजी हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे मी वाढून घेत आहे जेवण्यासाठी. या जेवायला मंडळी. आणि आता मी माझ्या मुलाला सुद्धा जेवायला देणार आहे. तर चला, कशी बनवली नक्कीच कमेंटमध्ये सांगा मंडळी. या जेवायला. आता हे मी मुलाला देणार आहे जेवायला. आता मुलगा जेवत आहे. काय बोलतो बघा. त्याला थोडंसं बोलायचं, ऐकायचं प्रॉब्लेम आहे. बोलतो, मम्मी छान बनवली जेवण. आवडलं त्याला जेवण. छान बनवली बोलतो जेवण. भाजी मस्त बनवली. तर मंडळी, अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा भाजी. बाय बाय, टेक केअर. तब्येतीची काळजी घ्या. हे बघा, छान बनवली म्हणून माझ्या हाताला हे करतोय तो. आता माझा मुलगा जेवून जाणार आहे कॉलेजला. 14वीचं त्याचा पेपर चालू आहे. तर आता चाललाय तो, बडबड करतोय. जिमबद्दल बोलतोय तो, म्हणजे चेस्ट मोठे आहेत, असे आहेत, ते आहे असं बोलते. तर त्याला जिममध्ये मुलं. तर मी बोलले त्याला, नाही तू छान आहेस, तुझी चेस्ट चांगली आहे, फक्त हाताचं दंडाचं व्यायाम कर, असं त्याला बोललेली आहे मी.
तर मम्मी बोलतो मला लोक ना खूप त्रास देतात, जिममध्ये पण चिडवतात. त्याचं ऐकायचं आणि बोलायचं प्रॉब्लेम आहे ना, म्हणून मुलं कॉलेजमध्ये, जिममध्ये, कराटे क्लासमध्ये पण चिडवतात. पण त्याला मी बोलले मनावर घ्यायचं नाही, तू टेन्शन घेऊ नको. चांगलं असलं ना तरी लोक नावच ठेवतात आणि वाईट असले तरी लोक नावं ठेवतात. लोकांचं ऐकायचं नाही. त्याला समजून पाठवले आता. हो बोलला मम्मी, ठीक आहे, काळजी करू नको असं बोलतो. आता आला, चहा पित बसलाय. कॉलेजवरून आलेला आहे थकून. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा. माझं काय चुकत असलं तरी सांगा, चांगलं असलं तरी सांगा, चांगली भाजी बनवली तरी कमेंट करा. तर बाय बाय, टेक केअर. आईवडिलांची काळजी घ्या. नक्कीच आईवडिलांची पहिला काळजी घ्या. बाय बाय.